हे बाला, हे बाला, अरे बाला, काय झाला रे? काय झाला? कसला विचार करतोय तू? कसला विचार करतोय? काय कसला विचार करतोय? तुझा धर्म कोणता? तू कुठल्या धर्माचा आहे? तुझा धर्म कोणता? तू कुठल्या धर्माचा आहे? माहिती आहे का तुला तू कुठल्या धर्माचा आहे? अरे तो शंकर म्हणतोय माझा धर्म हिंदू आहे, तो अब्दुल म्हणतोय माझा धर्म मुसलमान आहे, आणि तो रॉड्रिक म्हणतोय माझा धर्म ख्रिश्चन धर्म आहे, तो सिद्धार्थ म्हणतोय माझा धर्म बौद्ध धर्म आहे, आणि तो सुखविंदर सिंग म्हणतोय माझा धर्म काय आहे तर शीख धर्म आहे. आता कुठल्या धर्माचा आणि कोण कुठल्या धर्माचा? तो मध्यंतरी मला एक भेटला, कोण तर काय म्हणतात त्याला, जैन धर्मी म्हणतो मी जैन धर्मी आहे. प्रेमजी भाई काय म्हणतो मी जैन धर्मी. आता जो तो आपापल्या धर्माचा उद्घोष करायला लागलाय. माझा धर्म कसा काय श्रेष्ठ, मीच कसा काय श्रेष्ठ, माझ्या धर्मात काय आहे, माझा धर्म किती महान आहे हे सांगण्यासाठी तो प्रयत्न करतो. प्रत्येक जणाचा धर्म खूप मोठा आहे आणि महान आहे. अल्लाहू अकबर, मुसलमान काय म्हणतो अल्लाहू अकबर, म्हणजे अल्लाह शिवाय या जगात दुसरी कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही, तोच महान आहे अल्लाह. मित्रांनो, याच्यावरती वाद चालू आहेत, भांडण चालू आहे, एकमेकांचे गळे कापले जात आहेत, आणि गळा कापणारा कोण आहे तर मुसलमान. काय म्हणतो एकही सजा सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. म्हणजे जर तुम्ही अल्लाहबद्दल बोलाल, कुराणबद्दल बोलाल, तुम्हाला एकच सजा आहे, ती म्हणजे तुमचं मोंडकं, तुमची मान धडापैसं वेगळी केली जाते. त्याला कारण काय तर धर्म. तुमचा धर्म कोणता आहे? प्रत्येक जण आपापल्या धर्माबद्दल श्रेष्ठ धर्म आहे, महान धर्म आहे, वादविवाद चालू आहेत. तुमचा धर्म कोणता? मित्रांनो, हे जे काय धर्मीय आहेत ना, किंवा आणखीन अन्य ज्याचा मी उल्लेख केला नाही असे धर्म, असे धर्मीय, या सर्वांचा धर्म एकच आहे. तो म्हणजे सनातन धर्म. प्रत्येक जीवसृष्टीचा हा एकच धर्म आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा हा एकच धर्म आहे. तो म्हणजे कुठला आहे तर सनातन. मग सगळे आम्ही सनातनीच आहोत ना. मग हे धर्म कुठले, हे धर्म कुठून आलेत? मग हे जे धर्म आहेत, हे धर्म काय आहेत? राजकीय दृष्ट्या धर्म आहेत. भूभाग वाढवण्यासाठी, ज्या भूभागावरती राज्य करण्यासाठी. हा माझा इस्लामी देश आहे, हा माझा हिंदू देश आहे, हा माझा बौद्ध देश आहे, हा माझा ईसाई देश आहे. तर लक्षात आलं काय? म्हणजे हे जे धर्म आहेत, तथाकथित धर्म, हे फक्त राजकीय दृष्ट्या धर्म आहे. मूळ धर्म कोणता आहे तर सनातन. बघा, पक्षी कसे किलबिल करतायत, चहकतायत, अगदी मस्त मौल आहेत. अगदी ती खार सुद्धा बघा, अगदी कशी त्या ह्याच्यावरून पळते, झाडावरून. आपलं स्वच्छंदी जीवन जगतंय, कारण त्यांचा धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन. मित्रांनो, तुमचा धर्म कोणता आहे तुम्ही ठरवा, तो समजून घ्या. आता धर्म म्हणजे काय? धर्म, हा माझा धर्म, तो तुझा धर्म, माझा धर्म श्रेष्ठ, तुझा धर्म बिना कामाचा. धर्म कोणता? धर्माचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. धर्म आणि ते धारण करणं,
आता धर मर्म, धर म्हणजे धारण करणं, हे मर्म जाणून ते धारण करणं. मर्म जाणून म्हणजे काय, एखादं कर्म आहे त्या कर्माचं मर्म जाणून ते धारण करणं, अंगीकृत करणं आणि त्यानुसार ते कर्म करणं म्हणजे धर्म. मित्रांनो, लक्षात आलं का? धर्माचा सरळ आणि साधा सोपा अर्थ आहे ते मर्म जाणून घेऊन ते धारण करणं. आता ते मर्म जाणून कशाचं घ्यायचं, त्या कर्माचा. हा एकमेव धर्म आहे, तो म्हणजे कर्म. कर्मण्येव अधिकार असते. भगवान श्रीकृष्णाने, कृष्णमंडळी जगद्गुरु, त्यांनी गीता रहस्यामध्ये, गीता संदेशामध्ये आपल्याला धर्म सांगितलेला आहे, आपल्याला रहस्य सांगितलेलं आहे. पण आम्ही गीता वाचली, वाचयन नाही केलं, चयन नाही केलं, मनन चिंतन नाही केलं, फक्त वाचली. म्हणजे म्हणतो ना, वाचली म्हणजे वाचलो, एकदा मरता मरता वाचलो, तशी ती वाचली. काही अर्थ नाही मित्र. आयुष्यात जर त्याचा आपण वापर केला नाही, आपलं आयुष्य जगण्यासाठी, व्यतीत करण्यासाठी जर त्या रहस्याचा वापर केला नाही आपल्या आयुष्यात, जीवनात, तर ते व्यर्थ गेलं. मग धर्मचा अर्थ काय? धर मर्म, धारण करणं, ते धरून ते धारण करणं, ते आणि त्या धारण करून केलेलं ते धारण करून ते केलेलं कर्म. सरळ साधी गोष्ट. मग प्रत्येक जीव, अगदी बॅक्टेरिया जो कोरोना येऊन गेला ना, ज्याने जीव घेतलेत आणि त्या कोरोनाला शिव्या घालताय तुम्ही, कोरोना तुमच्या वाट्यात आला नव्हता, तुम्ही त्याच्या वाटेत गेला होता. कोरोना तुमच्या वाट्यात आला नव्हता, तुम्ही त्याच्या वाटेत गेला होता. वाघ तुमच्या वस्तीत आला नाहीये, तर वाघाच्या वस्तीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला. मित्रांनो, लक्षात घ्या, मनुष्य प्राणी हा नंतर काय करतोय, एखाद्या वाघाने, एखाद्या जनावरांनी, एखाद्या गोष्टीने जर जीव घेतला तर आपण त्याला दोषी ठरवतो. पण दोषित आपण आहोत. त्याच्या मार्गात गेलो, त्याच्या मार्गात आपण गेलो, त्याच्या त्या दायऱ्यामध्ये आपण गेलो, म्हणून तो कोरोना आपल्यावरती हावी झाला आणि त्याने आपला बळी घेतला. पण त्याला जगायचंय ना, मला जगायचंय, तर एखाद्याचा त्याला संपवणं गरजेचं आहे. हे कोरोनाच्या बाबतीत सांगतो, त्याला जगायचंय, तर तो स्वतः नाही संपला, तो संपवून त्याला संपवणं आणि स्वतःची वृद्धी करणं. मग कोरोना तो आपला इमाने इतबाराने आपलं सृष्टीने नेमून दिलेलं काम करतोय. ते म्हणजे काय? जनसंख्या नियंत्रण. जनसंख्या नियंत्रण. सृष्टीचा ऱ्हास काय होतोय? आणि वारेमाप वाढलेली जनसंख्या सृष्टी बरोबर समतोल ठेवते आणि त्यांनी मग त्या कोरोनाचा मार्फत जनसंख्या नियंत्रण घडवून आणले. सृष्टी आपलं काम करत राहते कायद्याने, नियमाने. लक्षात आलं का? आणि तुमच्या हक्काने. तुमचा हक्क जेवढा आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते सृष्टी देते. म्हणून त्या म्हणतात, कायनात जब साथ होती है तो अपना कोई दुश्मन नहीं हो सकता, और कायनात हमारी जब साथ छोड़ती है तो कितना भी अपना सगा हो, कितना भी साथ देने वाला हो, तो कुछ भी कर नहीं पाएगा. ये सृष्टी ही महत्वाची आहे. कायनात म्हणजे सृष्टी. तुमचा धर्म कोणता? तर सनातन धर्म. आणि या सनातन धर्मानुसार आपल्याला जगायचं आहे. मग अरे बाला, तुझा धर्म कोणता? तुझा धर्म कोणता? तर सनातन धर्म. बाकीचे धर्म, तथाकथित धर्म म्हणजे राजकीय धर्म. काय कळला? काय बोलियाचं काय आणि कार्याचं काय? समजा मुसल केरात. आता केरात घालायचं की त्याचं अस्तित्व आपल्या आयुष्यात वापर करायचा, समजून घ्यायचं, याची त्याची मर्जी. तर काय बोलियाचं काय आणि कार्याचं काय? तर धर्मानुसार चाललंय. धर्म कोणता? तर सनातन धर्म. सृष्टीचं संवर्धन, सृष्टीने नेमून दिलेले कायदे आणि नियम पाळणं हा आपला धर्म आहे. आता कोणते कायदे आणि कोणते नियम आहेत ते परत कधीही ऐकू. बोलियाचं काय आणि कार्याचं काय? समजा मुसल चेहरा.